आज आपण काय शिकणार आहोत? व्हॉट इज नेक्स्ट. बरोबर. आता यामध्ये काय दिलेलं असतं? काही चित्र तुम्हाला दिलेले असतात, बरोबर. हे चित्र दिलेले असतात, परंतु ते योग्य क्रमाने दिलेले नसतात. आरुष, हे चित्र योग्य क्रमाने दिलेले नसतात. त्या चित्रांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा असतो. बघा, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये येता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी काय करता? एकेकाने हात वर करून सांगायचे. फक्त हात वर करायचा. सगळ्यात आधी काय करतो आपण? सुहानी उठतो, वेकअप. नंतर काय करतो? ब्रशिंग. व्हेरी गुड. नंतर काय करणार आहेत आपण? बाथिंग करतो. बरोबर, अगदी बरोबर. नंतर काय करणार आहेत? ड्रेसिंग, कपडे घालतो. बरोबर. नेक्स्ट काय असणार आहे आपलं? ड्रिंकिंग मिल्क, दूध पितो. आणि मग तुम्ही काय करता? एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करता? शाळेला येता. हा झाला योग्य क्रम, बरोबर. असेच काही चित्र तुम्हाला दिलेले असतात आणि या चित्रांचा तुम्हाला काय केलेलं जातं की योग्य क्रम लावायचा असतो, सिक्वेन्स लावायचा असतो. पहिली क्रिया काय होणार, मग दुसरी काय होणार, मग तिसरी काय असणार आहे, फर्स्ट कोणती, सेकंड कोणती आणि थर्ड कोणती, अशा पद्धतीने तुम्हाला इथे सिक्वेन्स लावायचा असतो. बघा, आता ह्या चित्रामध्ये हा मुलगा काय करतोय? आधी फळ धुतोय, बरोबर. दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलं? इथं खातोय. आणि तिसरं चित्र दाखवलं कट करतो. मग हे योग्य आहे का? हे योग्य आहे का? नाही. मग पहिली क्रिया काय असणार आहे? बरोबर, तो काय करणार आहे? आधी धुणार. दुसरी स्टेप काय येणार आहे? कट करणार आहे तो फ्रूट. आणि तिसरी स्टेप काय येणार आहे? खातो. बरोबर. म्हणजेच व्हॉट इज अ नेक्स्ट, व्हॉट इज अ नेक्स्ट हे जे आपण करतो, म्हणजेच आपण क्रियांचा योग्य क्रम लावत असतो, सिक्वेन्स लावत असतो. बरोबर. मला सांगा, चहा करताना कुणी आपल्या आईला बघितलेलं आहे? हां, राजवीर सांग बरं, आई चहा करताना काय काय करते? क्रिया काय काय करते सांग. हां हां, साखर टाकते, चहा पावडर टाकते, हां, व्हेरी गुड. ही झाली चहा करण्याची योग्य क्रिया किंवा क्रम, प्रोसेस, बरोबर. आणि हेच आपल्याला या पाठामध्ये सुद्धा दिल्या गेलेलं आहे. इथं सुद्धा तुम्हाला वेगवेगळी चित्र दिलेली आहेत आणि त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. दुसऱ्या नंबरचं चित्र बघा, दिसलं तुम्हाला? इथे हा मुलगा काय करतोय सांगा मला. मग नंतर काय येणार आहे? दुसरी क्रिया काय येणार आहे याच्यामध्ये? दुसरी क्रिया काय येईल? मग खेळण्याची येईल, म्हणून त्याच्या खाली 2 लिहिलेला आहे. आणि थर्ड नंबरला काय येणार आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं? आज आपण इथेच थांबू. उद्या परत आपण अशा पद्धतीने वेगळा पाठ समजून घेऊ.